सोयी सुविधा सरकार पुरवते, पण एका शाळेला वाचवणं ही गावाची जबाबदारी आहे. गांव में नई समझ. धीरे धीरे लोगों की सोच बदलने लगी. कुछ माता पिता अपने मुलांना पुन्हा सरकारी शाळेत घालू लागले. शाळेचं मैदान पुन्हा आवाज करू लागलं. बच्चों का हंसना, भागना, खेलना. जैसे वातावरण को पुन्हा प्राण मिले. देशमुख सरांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू उभे राहिले. उन्होंने कहा, शाळा ही फक्त इमारत नाही, ती आपल्या भविष्याची पाळणाघर आहे. 7. नवी सुरुवात. काही महिन्यात शाळेतील उपस्थिती दुप्पट झाली. सरकारने नवीन वर्ग, नवीन साधने, संगणक, प्रयोगशाळा उपलब्ध केली. शिक्षकांनी गावकऱ्यांसोबत एकत्र शाळा पुन्हा जिवंत केली आणि जून ते सोन माध्यमिक शाळा पुन्हा सोने झाली. कहाणी का संदेश. पहिला, सरकारी शाळा बंद झाल्या तर त्याचा फटका गरीब आणि आदिवासी मुलांना बसतो. दुसरा, सरकार भरपूर सुविधा देते, पण समाजाने त्यांचा उपयोग केला पाहिजे. तिसरा, शिक्षण हे हक्क आहे, दिखाव्याचे साधन नाही. चौथा, शाळा वाचवणं म्हणजे भविष्य वाचवणं.